नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी डिकीन अपडेट बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, विद्यार्थी आणि पालकांसाठी मित्रांनो CBSE कडून समुपदेशन डिकीन सुरू करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो डेट बघा कधी आहे, 2 जानेवारी 2024ला मित्रांनो, म्हणजेच काल झालेली ही महत्त्वाची अपडेट आहे. आता विद्यार्थी मित्रांनो अपडेट खूप महत्त्वाची तुम्ही डिकीने बघून घ्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच मित्रांनो CBSEने 1 जानेवारी 2024 पासून समुपदेशनाची सुविधा मित्रांनो सुरू केलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ही बातमी जरी CBSE बोर्डाची असली तरी महाराष्ट्र बोर्डाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो ही बातमी खूप महत्त्वाची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारे, तर अगोदर समुपदेशन म्हणजे काय हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. प्लसमध्ये मित्रांनो महाराष्ट्र बोर्डसुद्धा अशा आणखीन सुविधा मित्रांनो प्रोव्हाइड करू शकतं. प्लसमध्ये अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सुविधा असू शकते. तुमच्या 10वी आणि 12वीच्या बोर्ड एक्झाम जवळ आलेल्या फेब्रुवारी मार्चमध्ये तुमची एक्झाम आहे. मग मित्रांनो तुमच्यासाठी सुद्धा अशी मित्रांनो व्यवस्था या ठिकाणी महाराष्ट्र बोर्ड करणार आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो जर अशी व्यवस्था तुमच्यासाठी जर केली तर तुम्ही त्याचा कसा फायदा घेऊ शकता, कशा गोष्टी तुम्ही ठिकाणी मित्रांनो जास्तीत जास्त फायदा तुम्ही या गोष्टीचा कसा घेऊ शकता, याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती ॲक्च्युअलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला अंतर्भय मिळणार नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व ऑथेंटिक माहिती मित्रांनो पुराव्यासहित प्रोव्हाइड केली असते, तीही मित्रांनो लेटेस्ट. तर खूप सारे विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे. तुम्ही जर अजूनही केलं नसेल तर लवकरात लवकर खाली लाल बटनावरती क्लिक करा, फ्रीमध्ये ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा अपडेट अशी आहे की विद्यार्थी मित्रांनो 1 जानेवारी 2024 पासून समुपदेशनाची डिकीन सुविधा सुरू केली आहे. यंदाच्या CBSE बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना ही सुविधा मित्रांनो मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिलेला आहे. आता मित्रांनो नेमकं काय प्रकार आहे, तर मित्रांनो समुपदेशन म्हणजेच काय, तर विद्यार्थ्यांना काही डाऊट आला एक्झामबाबत, काही प्रश्न आला किंवा विद्यार्थ्यांना मित्रांनो भीती आहे किंवा विद्यार्थी एक्झामसाठी घाबरत आहे, तर त्यासाठी मित्रांनो समुपदेशक म्हणून या ठिकाणी नेमलेले व्यक्ती असतात. त्यांना मित्रांनो तुम्हाला कॉल करायचा असतो. ते तुमचे मित्रांनो भीती किंवा तुम्हाला जो प्रश्न पडला त्याचं तुम्हाला ते उत्तर देतात, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला एक्झामबाबत कोणतीही अडचण राहायला नको. किंवा एक्झामबाबत तुमच्या मनामध्ये काही शंका असतील की एक्झाम कधी होते, कशी होते, किती वाजता सुरू होते, असे तुम्हाला काही प्रश्न असेल, भीती असेल एक्झामबाबत, तुम्ही या ठिकाणी तुमच्या मनामध्ये शंका असेल, तर तुम्ही काही प्रश्न तुम्ही त्यांना विचारला एक्झामबाबत, तर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर ते देतात. तुमचं संपूर्ण मार्गदर्शन ते करतात. यालाच मित्रांनो समुपदेशनमध्ये म्हटलं जातं. ठीक आहे. त्यासाठी मित्रांनो टोल फ्री क्रमांक असतो. टोल फ्री क्रमांक तुम्ही कॉल करायचा आहे आणि तुम्हाला सर्व गायडन्स ते करतात. ठीक आहे. त्यासाठी मित्रांनो टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनकडून ही सुविधा परीक्षेपूर्वी सुरू करण्यात आली असून निकाल जाहीर झाल्यानंतर सुद्धा हे समुपदेशन मित्रांनो पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. बघा म्हणजेच काय, तर निकाल जाहीर झाल्याच्या नंतर सुद्धा मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे समुपदेशन सुरू केलं जात असतं. ठीक आहे. दोन्ही वेळा मित्रांनो उमेदवार त्यांचा लाभ घेऊ शकतात. CBSEची टेली समुपदेशनाची सुविधा देखील सुरू आहे. CBSEने वैयक्तिक मार्गदर्शनासाठी 35 किती मित्रांनो, वैयक्तिक मार्गदर्शनासाठी या ठिकाणी 65 समुपदेशक मित्रांनो विशेष शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या ठिकाणी नियुक्ती केली आहे. लक्षात घ्या काय सांगितलेलं यामध्ये तुम्ही बघू शकतो, तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतं आहे जवळजवळ मित्रांनो 65 समुपदेशक म्हणून या ठिकाणी विशेष शिक्षक आणि मुख्याध्यापकांची नियुक्ती केलेली आहे. दर सोमवार ते शुक्रवारपर्यंत मित्रांनो सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मित्रांनो विद्यार्थी आणि पालक फोनवर संपर्क साधू शकतात. म्हणजे मित्रांनो काय, विद्यार्थ्यांना शंका असेल किंवा पालकांना असेल तर तुम्ही मित्रांनो सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मित्रांनो कधीही कॉल करू शकता आणि कधीही तुमची शंका विचारू शकता. पुढे बघा, याशिवाय CBSEने हा जो क्रमांक दिला आहे बघा, हा क्रमांक मित्रांनो हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न, तणावमुक्त परीक्षेच्या तयारीच्या टिप्स, वेळ आणि तणाव व्यवस्थापन अशा अनेक विषयांवर माहिती मिळेल. ही सुविधा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये आहे. कारण विद्यार्थ्यांनो ही सुविधा हिंदी आणि इंग्रजीमध्ये का दिली आहे, कारण CBSE बोर्डाचे विद्यार्थी आहेत म्हणून. आता विद्यार्थ्यांनो यामध्ये महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना जर अशी सुविधा प्रोव्हाइड केली तर त्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये मित्रांनो संप्रेषण केलं जातं. ठीक आहे. तसेच CBSE त्यांच्या वेबसाईटवर पॉडकास्ट देखील प्रसारित करेल. उमेदवार तेथूनही तणावमुक्त राहण्याच्या टिप्स शिकू शकतात. परीक्षेच्या तयारीपासून व तणावापासून दूर राहण्यापर्यंतच्या अनेक विषयांवर येथे पॉडकास्ट उपलब्ध असतील. आता बघा मित्रांनो CBSE
परीक्षेकडून विद्यार्थी आणि पालकांचे मानसशास्त्रीय समुपदेशन करण्यास सुरुवात झाली आहे. काही शंका असल्यास परीक्षापूर्व आणि परीक्षेनंतर ऑनलाईन मार्गदर्शन होणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वाची ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांनो अशाच प्रकारे तुम्हाला एक नंबर मिळू शकतो महाराष्ट्र बोर्डाने सुरू केलं तर. अजून तरी सुरू केलं नाही आहे. जर सुरू केलं तर तुम्हाला अशा प्रकारे एक नंबर मिळतो. त्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा असतो. तुम्ही तुमचे डाऊट, तुमची शंका, तुमचे प्रश्न किंवा मित्रांनो परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले प्रश्न किंवा विद्यार्थ्यांनो तणावमुक्त असे तयारीचे टिप्स, वेळ आणि तणाव असे काही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही त्यांना विचारा. तुमचे सर्व डाऊट ते सॉल्व्ह करतात. तुम्हाला देखील चांगल्या प्रकारे गायडन्स करतात. एक्झाममधील तुमची जी भीती असते ती सर्व भीती ते दूर करण्याचं काम करतात. तर विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र बोर्ड अशा प्रकारे देखील सुविधा प्रोव्हाइड करेल अशी अपेक्षा आहे. पण विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्वात अगोदर लेटेस्ट तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड करतो. आता मित्रांनो ही जी काही सुविधा आहे ही महाराष्ट्र बोर्डाने अजून सुरू केली नाही, तर त्याच्या अगोदरच तुम्हाला मी ही अपडेट प्रोव्हाइड करून दिले. म्हणजेच काय तर तुम्ही अपडेट आहात की अशा प्रकारे महाराष्ट्र बोर्डसुद्धा करू शकता. मग ज्यावेळेस सुरू करेल त्यावेळेस तुम्हाला सर्व नॉलेज असेल म्हणून मी तुम्हाला अगोदर या ठिकाणी गायडन्स करून देतो जेणेकरून तुम्ही अपडेटेड राहाल. ठीक आहे. तर अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.